हॅलो स्टुडंट, कसे आहात? आज आपण आहे ना एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत की ज्याच्यावरनं तुम्हाला तुमची 11th आणि 12thचे पूर्ण समरी कळेल की नीट एक्झाममध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक शिकायचे असतात, कसे शिकायचे असतात. तर आपण त्यासाठी एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणाला म्हणायचं. काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय म्हणायचं, कोणाला म्हणायचं, त्यासाठी आपण छोटासा टॉपिक बघू, लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला जो क्वेश्चन येतो की लिव्हिंग म्हणजे काय. म्हणजे आपण एखाद्याला म्हणताना म्हणतो की हा लिव्हिंग आहे. ठीक आहे, की प्लांट लिव्हिंग आहे, ॲनिमल लिव्हिंग आहे, आपण सगळे लिव्हिंग वगैरे आहे. पण बाकीचे ॲनिमल झाले, बॅक्टेरिया वगैरे लिव्हिंग आहे, फंगस लिव्हिंग आहे, बरोबर. आणि जे बाकीचे ऑर्डर आहेत जसे की स्टोन्स झाले, बरोबर, वॉटर झालं, बरोबर, हे सगळे काय नॉन लिव्हिंग आहे. मग आपण हे कशावरनं ठरवतो की आपण एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग म्हणतोय किंवा नॉन लिव्हिंग वगैरे म्हणतोय. तर त्यासाठी ना काही ठराविक बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ ठरवलेले असतात. काय ठरवलेले असतात? बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. ठीक आहे. मग हे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ना, या बेसिक प्रिन्सिपलवरनं ठरवलं जातं की हा ऑर्गॅनिझम जो आहे किंवा हे पर्टिक्युलर मॉलिक्युल हा किंवा ही जी पर्टिक्युलर वस्तू आहे ही लिव्हिंग आहे. म्हणजे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ काय ते आज आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफमध्ये सगळ्यात पहिला बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ येतो तो येतो मेटाबॉलिझम. ठीक आहे, त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. दुसरं येतात सेल डिव्हिजन. ठीक आहे, किंवा आपण त्याला सेल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणून. ठीक आहे. तिसरा बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ येतो तो असतो रिप्रोडक्शन. चौथा आणि इम्पॉर्टंट प्रोसेस येतात तो प्रिन्सिपल येतो त्याचं नाव असतं एजिंग. आणि सगळ्यात लास्ट वाला प्रिन्सिपल येतो बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ तो येतं एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्स. ठीक आहे. हे जे काही 5 बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ आहे, बरोबर, हे जे 5 बेसिक प्रिन्सिपल ज्या ज्या ऑर्गॅनिझम मध्ये असतात किंवा त्या प्रोसेस थ्रू होतात त्यांना आपण काय म्हणत असतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणत असतो. काय म्हणत असतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणत असतो. ह्याच्यातले हे जे काही 5 प्रिन्सिपल आहेत ते आपण वन बाय वन ह्याचा आपण स्टडी करू. ह्याच्यातला सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट टॉपिक येतो मेटाबॉलिझम. कोणता? मेटाबॉलिझम. मग मेटाबॉलिझम म्हणजे नक्की असतं तरी काय, किंवा मेटाबॉलिझम आपण टर्म खूपदा शिकताना खूपदा वापरतो की प्लांटमध्ये मेटाबॉलिझम झाले, ॲनिमलमध्ये मेटाबॉलिझम झाले. नक्की मेटाबॉलिझमचं मिनिंग काय असतं? तर मेटाबॉलिझम म्हणजे काय की डिफरंट काइंड्स ऑफ केमिकल रिएक्शन happen in organism. ठीक आहे. तर मेटाबॉलिझम काय होतात किंवा मेटाबॉलिझम म्हणजे काय की डिफरंट टाईपच्या केमिकल रिॲक्शन्स होतात. कोणामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, बरोबर. मग डिफरंट काइंडच्या केमिकल रिॲक्शन म्हणजे केमिकल रिॲक्शन होतात म्हणजे नेमकी काय होतं तर आपण बघतो की डायजेशनमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकतो, बरोबर. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण काय करतो, जे फूड मटेरियल आहे ते ब्रेक करून आपण त्याच्यापासून काय भेटतो, एनर्जी घेतो. किंवा आपण जर हे तर आपल्या बाबतीत झालं, तर तुम्ही प्लांटच्या बाबतीत जर बघितलं तर प्लांट काय करतात की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर ह्या दोघांच्या युनिटने काय बनवतात, फूड बनवतात. मग जर बघायला गेलं तर ह्या सगळ्या काय केमिकल रिॲक्शन्स आहे. कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर आहे, मिक्स होणार, रिॲक्शन होणार आणि त्यांच्यापासून काय बनणार, ग्लुकोज वगैरे बनणार. किंवा आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय होतं की जे फूड मटेरियल आहे ते ब्रेकडाऊन होऊन सिम्पल बनतं, बरोबर. जसं की स्टार्च आहे, आपण प्लांटपासून जे बनतात फूड ते खातो आणि प्लांटमध्ये जे फूड मटेरियल काय असतं ते असतं स्टार्च. स्टार्चचं ब्रेकडाऊन करून आपण काय मिळवतो, ग्लुकोज. त्याच ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आपल्याला काय भेटतात, एनर्जी भेटत असतात. मग जर बघायला गेलं ज्या काही डिफरंट काइंडच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्याला आपण कॅटेगराईज करतो 2 ग्रुपमध्ये, बरोबर. ते 2 ग्रुप कोणते असतात? एक असतं कॅटाबॉलिझम आणि दुसरा ग्रुप असतो ॲनाबॉलिझम. ठीक आहे.
मग कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम काय, बरोबर ना. आणि जर बघायला गेलं तर केमिकल रिॲक्शन दोन टाईपचे असू शकतात. कोणत्या दोन टाईपचे असू शकतात की तुमच्याकडे दोन रॉ मटेरियल किंवा आपण त्याला सबस्ट्रेट मॉलिक्यूल म्हणतो, तर ते दोन रॉ मटेरियल एकत्र येतात आणि काहीतरी प्रोडक्ट बनवतात. म्हणजे ते काय करतात, सिंथेसिस करतात, काहीतरी बनवतात. किंवा दुसऱ्या टाईपची रिॲक्शन काय की माझ्याकडे एखादा मॉलिक्यूल आहे, त्याचा आपण काय करतो, ब्रेकडाऊन करतो आणि आपण त्याच्यापासून दोन प्रोडक्ट बनवतो. म्हणजे आपण काय करतो, त्याला तोडतो, ब्रेकडाऊन करतो, बरोबर. म्हणजे दोन टाईपच्या केमिकल रिॲक्शन्स असतात, एक सिंथेसिस करणं आणि दुसरं काय, ब्रेकडाऊन करणं. मग कॅटाबॉलिझम म्हणजे काय होतं की आपण काय करतो, ब्रेकडाऊन करत असतो. काय करत असतो, ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल, ठीक आहे. आणि ॲनाबॉलिझम मध्ये काय करतो आपण, सिंथेसिस ऑफ मॉलिक्यूल, ठीक आहे. काय करतो, सिंथेसिस, ब्रेकडाऊन करतो आणि सिंथेसिस करतो. मग ब्रेकडाऊन करतोय ना, तर कशाचं ब्रेकडाऊन करतो आपण, बरोबर आहे. हा पण क्वेश्चन येतो, हा ब्रेकडाऊन करतोय तर कशाचं करतो, कोणता मॉलिक्यूल, बरोबर ना. ब्रेकडाऊन आपण करतो कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं. कशामध्ये ब्रेकडाऊन करतो आपण, सिंपल इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, बरोबर. आपण काय करतो, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे त्याचं काय करतो आपण, ब्रेकडाऊन करतो. काय करतो, ब्रेकडाऊन करतो. आणि ते ब्रेकडाऊन कशामध्ये करतो, सिंपल इन ऑर्गॅनिक. मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कोणते, बघा आपल्याला 11th ला एक इम्पॉर्टंट चॅप्टर बायो मॉलिक्यूल्स, त्याच्यामध्ये बघा सॉरी प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट आहे, न्यूक्लिक ॲसिड्स आहेत, लिपिड्स आहेत, एन्झाईम्स आहेत, सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहेत, विटॅमिन्स आहेत. हे सगळे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल झाले. काय आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल झाले. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स झाले, बरोबर. हे सगळे काय, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स आहेत. काय, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आणि त्याचं ब्रेकडाऊन आपण सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये करतो, जसं की कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर आहे, बरोबर. मग ह्याचं एखादं एक्झाम्पल असू शकतं का, हो. त्याचं एक्झाम्पल आहे रिस्पिरेशन. काय एक्झाम्पल त्याचं, रिस्पिरेशन, बरोबर. मग रिस्पिरेशन मध्ये आपण काय करतो, सिंपल आहे. रिस्पिरेशन कोणतं, आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, ते नाही, ते ऑर्गन लेवलचं आहे. आपण रिस्पिरेशन बघतोय सेल लेवल, कोणत्या, सेल लेवलला. मग सेल लेवलच्या रिस्पिरेशन मध्ये काय होतं, एक कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल माझ्याकडे ग्लुकोज, कोण आहे, ग्लुकोज. आणि त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतो आपण, एक आपल्याला प्रोडक्ट कंटिन्युटी भेटतात. याच्या व्यतिरिक्त आपल्याला वॉटर मॉलिक्यूल भेटतो प्लस कार्बन डायऑक्साईड भेटत असतो. मग बघा ग्लुकोज काय आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. त्याचं ब्रेकडाऊन करून आपल्याला वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हे काय भेटतात, सिंपल इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल भेटतात. काय भेटतात, सिंपल. आणि त्यासाठी आपण काही प्रोसेस करतो, एक असते ग्लायकोलायसिस आणि दुसरी असते क्रेब सायकल, ठीक आहे. आणि याच्यावरती आपण एक पूर्ण चॅप्टर स्टडी करणार आहे, सेल्युलर रिस्पिरेशन ऑर रिस्पिरेशन इन प्लांट, ठीक आहे. हे झालं कॅटाबॉलिझमच्या बाबतीत की कसं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल सिंपल इन ऑर्गॅनिक मध्ये होतं. मग ॲनाबॉलिझम म्हणजे काय, आपण सिंथेसिस करतो, बरोबर. मग सिंथेसिस कसं करतो, कॅटाबॉलिझमच्या अपोजिट, जस्ट अपोजिट टर्म आहे. कशी की माझ्याकडं सिंपल इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, कोणता, सिंपल इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याच्यापासून आपण काय बनवतो, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. काय फॉर्म करतो, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. म्हणजे आपण सिंपल इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे ते एकत्र करून काय बनवतो, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनवतो. याचं पण एक्झाम्पल आहे फोटोसिंथेसिस. त्याचं नावातच आहे सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे बनवणं. फोटोसिंथेसिस मध्ये आपण काय करतो की माझ्याकडं 6 कार्बनचे मॉलिक्यूल आहे आणि 12 वॉटर मॉलिक्यूल, 6 CO2 प्लस 12 H2O. ह्याच्यापासून आपण बनवतो ग्लुकोज. आणि ग्लुकोज काय आहे, ग्लुकोज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, जो सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांच्यापासून बनलेला आहे. 6O2 प्लस 6H2O. तर आपण ह्याच्यामध्ये काय शिकलो की कॅटाबॉलिझम म्हणजे काय,
ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल, ज्याचं एक्झाम्पल रिस्पिरेशन जो आपण चॅप्टर स्टडी करणार आहे, आणि दुसरं ॲनाबॉलिझम. ॲनाबॉलिझम मध्ये आपण कोणतं एक्झाम्पल बघतो, फोटोसिंथेसिस, की ज्याच्यामध्ये सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून आपण एक कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनवतोय, ग्लुकोज बनवतोय. तर बघा, तर मग ह्या ज्या प्रोसेस ज्यांच्यामध्ये होतात त्यांना आपण काय म्हणत असतो, लिव्हिंग म्हणत असतो. म्हणून आपण याला बेसिक प्रिन्सिपल मानतो. का? कारण रिस्पिरेशन जर झालं नाही तर एनर्जी बनणार नाही, आणि फोटोसिंथेसिस झालं नाही तर फूड बनणार नाही. म्हणून हा बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ आहे. ठीक आहे, हा झाला पहिला बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. आता दुसरा बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. कोणता? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सॉरी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता हे दोन्ही वेगवेगळे वर्ड आहेत. ग्रोथ होणं म्हणजे काय, की क्वांटिटी वाढणं, काय म्हणून क्वांटिटी ग्रोथ वगैरे असतं. म्हणजे साधा आपलं एक्झाम्पल बघा, आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस आपली हाईट खूप छोटी होती, पण आता आपली हाईट कशी झाली, खूप मोठी झालेली. आपली काय झाली, ग्रोथ झाली. कशी झालेली, ग्रोथ झालेली. बरोबर. तर ग्रोथ म्हणजे काय, की इन्क्रीजिंग द नंबर ऑफ सेल, सेलचा नंबर इन्क्रीज होतो. माझ्याकडे 2 सेल आहेत ना, त्याच्या माझ्याकडे 2000 सेल झाल्या, 3000 सेल झाल्या, म्हणजे काय वाढलंय, नंबर वाढलाय. त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ग्रोथ. मग असा पण प्रश्न येतो की ग्रोथ आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोघांसाठी पण वापरू शकतो. बरोबर आहे, वापरू शकतो. कसं, की जसं की आपली हाईट, आपण लहान होतो, काही समथिंग मिलियन सेल होते, पण आता त्या काही मिलियन म्हणजे जास्त बांधलेले आहे. म्हणजे असं कन्सिडर करा की आपण जेव्हा बर्थ होणार होतो किंवा ज्यावेळेस आपली फर्टिलायझेशनची प्रोसेस झाली त्यावेळेस आपण एक सिंगल सेल होतो, पण आता आपण मिलियन बिलियन्स ऑफ सेल, म्हणजे आपली काय झाली, ग्रोथ झाली. सेम नॉन लिव्हिंग मध्ये पण होतं, की माझ्याकडे एक बिल्डिंग आहे, बरोबर, त्या बिल्डिंगला मी जेवढे फ्लोर बांधले तेवढी त्याची ग्रोथ झाली, त्याचा तेवढा नंबर वाढला. ग्रोथ हा लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग साठी पण येतो. म्हणून आपण प्रिन्सिपल बघताना ना 5 प्रिन्सिपल बघतो, ना की एक सिंगल ग्रोथ वाला प्रिन्सिपल वगैरे बघतो. पॉइंट का आला? आणि दुसरी, मग ही जी काही ग्रोथ होते, ही ग्रोथ होण्यासाठी एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही प्रोसेस होत असत, हो होतात. तर ग्रोथ होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक इम्पॉर्टंट प्रोसेस होते, तिचं नाव असतं सेल डिव्हिजन. काय नाव असतं तिचं? सेल डिव्हिजन. सेल डिवाइड होतात, एक सेल त्याच्या 2 होतात, 2च्या 4 होतात, 8च्या 16 वगैरे होतात. बरोबर, ते काय होतात, ग्रोथ वगैरे होत असतात, सेलचा नंबर इन्क्रीज होत असतो. मग सेल डिव्हिजन मध्ये आपण 2 प्रोसेस बघतो. एक असते मायटॉसिस, जी सेल डिव्हिजन करणारी प्रोसेस असते, आणि दुसरी असते मेयोसिस. कोणती प्रोसेस असते? मेयोसिस असते. मायटॉसिसला आपण म्हणतो इक्वेशनल डिव्हिजन. कोणते डिव्हिजन म्हणतो? इक्वेशनल डिव्हिजन. आणि मेयोसिसला आपण म्हणतो रिडक्शनल डिव्हिजन. कोणते डिव्हिजन? रिडक्शनल डिव्हिजन. मग इक्वेशनल डिव्हिजन, रिडक्शनल डिव्हिजन हे नक्की काय प्रकार असतो? हा प्रकार असतो त्यांच्यामध्ये असणारं जेनेटिक मटेरियल. बरोबर, म्हणजे समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल डिप्लॉइड असेल. कसं असेल? डिप्लॉइड असेल. तर त्याच्यापासून ज्या 2 सेल बनणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जेनेटिक मटेरियल कसं आहे? डिप्लॉइडच असणार. कसं असणार आहे? डिप्लॉइड. आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघत असताना असं स्ट्रक्चर बघतो, हे झालं डिप्लॉइड स्ट्रक्चर. बरोबर. आणि हे काय होतं? हॅप्लॉइड स्ट्रक्चर. बरोबर. फक्त डिप्लॉइड सेल जी आहे त्या 2 डिप्लॉइड सेल बनवतो, म्हणून आपण त्याला इक्वेशनल सेल म्हणतो. काय म्हणतो? इक्वेशन. किंवा माझ्याकडे हॅप्लॉइड सेल आहे, तर ती काय बनवून 2 हॅप्लॉइड सेल बनवतो, म्हणून आपण याला काय म्हणतो? इक्वेशनल डिव्हिजन. आता रिडक्शनल डिव्हिजन काय आहे? सिंपल, की माझ्याकडे डिप्लॉइड सेल आहे ना, तिच्यापासून आहे ना हॅप्लॉइड सेल बनतात. काय होतात? हॅप्लॉइड. म्हणजे डिप्लॉइड सेल हॅप्लॉइड झाले म्हणून नंबर कसा आला? रिड्यूस झाला. कसा आला? रिड्यूस वगैरे झाला. पॉइंट काय आला? म्हणून याला रिडक्शनल डिव्हिजन म्हणतात. मग इक्वली सेल डिवाइड करून आपण काय करतो? इक्वली सेल डिवाइड करून आपण ऍक्च्युली काय करत असतो? ग्रोथ करत असतो. काय करत असतो? ग्रोथ. सेलचा नंबर वाढतोय, इक्वली वाढतो, म्हणून आपण त्यावेळेस काय करतो? ग्रोथ करतो. बरोबर. आणि ही ग्रोथ जनरली सोमॅटिक सेल मध्ये होत असते. कोणामध्ये होत असते? सोमॅटिक सेल वगैरे होत असतं. मग मेयोसिसचा यूज कुठं होतो? मेयोसिसचा यूज होतो रिप्रोडक्शन मध्ये, गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस. गॅमेट फॉर्मेशन. बरोबर. आणि हे होतात जर्म सेल मध्ये. कुठं होतात हे? जर्म सेल वगैरे होतात. तर ग्रोथ आपल्याला नक्कीच कळालं सर
ही ग्रोथ मायटॉसिसमुळे होते, सेलचा नंबर इन्क्रीज होतो आणि त्यासाठी सेल डिव्हिजन ही प्रोसेस व्हावी लागते. आता राहिला प्रश्न डेव्हलपमेंटचा, बरोबर ना. डेव्हलपमेंट म्हणजे काय? समजा ग्रोथ म्हणजे काय की फक्त नंबर, सेलचा नंबर वगैरे वाढतो. जसं कन्सिडर करा की तुमच्याकडं 10 रुपये होते, 10चे तुम्ही 1 कोटी केले, बरोबर. आता ते 1 कोटी रुपये तुम्ही केले, वाढवले म्हणजे ग्रोथ झाली, बरोबर ना. आणि ते बँकेत पडवले म्हणजे ते तुम्हाला दिसत आहेत का किंवा बाकीच्यांना दिसतंय का? ते काम 10 वाढलेत, फक्त ग्रोथ झालेली. पण डेव्हलपमेंट दिसली का? नाही. समजा तुम्ही त्या 1 कोटी रुपयाची बिल्डिंग खरेदी केली किंवा काही प्रॉपर्टी खरेदी केली, बरं. खरेदी केली म्हणजे त्यावेळेस तुम्ही काय म्हणता की ते डेव्हलप झाले. कसं झालेलं आहे? ते डेव्हलप झालेलं. सेम ज्यावेळेस सेल डिवाइड होतात, सेलचा नंबर वाढतो, सेलचा नंबर वाढल्यानंतर सेल काय करायला लागतात? फंक्शन करायला लागतात. म्हणजे सेल काय होतात? मॅच्युअर होतात. ज्यावेळेस सेल फंक्शन करायला लागतात, आपण त्याला काय म्हणतो? डेव्हलपमेंट. काय म्हणतो त्याला? डेव्हलपमेंट. काय म्हणतो आपण त्याला? डेव्हलपमेंट. हा सेकंड प्रिन्सिपल आहे की ज्याच्यामध्ये काय होतात? सेलचा नंबर इन्क्रीज होतो आणि त्याच पद्धतीनं सेल काय करायला लागते? फंक्शन करायला लागते. त्याच आपण त्याला काय म्हणतो? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट थर्ड प्रिन्सिपल असतो रिप्रोडक्शन. कोणता आहे? रिप्रोडक्शन. आता बघा, रिप्रोडक्शनचं मिनिंग काय असतं? त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन. म्हणजे काय असतात? एक पर्टिक्युलर पॅरेंट्स असतात, त्या पॅरेंट्स पासून त्यांच्या पुढच्या जनरेशन्स येतात. काय येतात? पुढच्या जनरेशन, किंवा आपण त्याला म्हणतो ऑफस्प्रिंग. काय म्हणतो त्याला? ऑफस्प्रिंग. प्रोडक्शन ऑफ न्यू यंग वन. किंवा न्यू यंग वन, त्याला आपण काय म्हणतो? रिप्रोडक्शन म्हणत असतो. काय म्हणत असतो त्याला? रिप्रोडक्शन. किंवा आपण पॅरेंट्स पासून काय फॉर्म होतात? त्यांच्या ऑफस्प्रिंग. काय फॉर्म होतात? त्यांच्या ऑफस्प्रिंग फॉर्म होतात. ठीक आहे. मग हे जे काही रिप्रोडक्शन्स आहेत, हे रिप्रोडक्शनचे वेगवेगळे वेज असतात. काय असतात? वेगवेगळे वे. किंवा जी रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण डिफाईन करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या वेने होतात. ह्या वेगवेगळ्या वे कोणते? समजा तुम्ही प्लांट्सच्या बाबतीत गेले तर प्लांट्समध्ये आपण त्याला 3 याच्यात कॅटेगराइज करतो. पहिलं असतं असेक्शुअल रिप्रोडक्शन, किंवा आपण दुसरा प्रकार असतो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, आणि लास्ट असतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. कोणता? सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ॲनिमल्सच्या बाबतीत असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा कोणता आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. खूप साऱ्या बुक्स मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन या दोघांना एकच म्हणलेलं आहे. ठीक आहे. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, सेक्शुअल रिप्रोडक्शन नेमके असतं काय? आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन बघू. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला आपण सेक्शुअल केव्हा म्हणतो? सेक्शुअल केव्हा म्हणतो? ज्या वेळेस त्या ऑर्गॅनिझम मध्ये 2 प्रोसेस होतात. कोणत्या? एक गॅमेट्स फॉर्म होतात. काय फॉर्म होतात? गॅमेट्स. गॅमेट्स फॉर्म झाल्यानंतर काय होतं? त्यांचं फर्टिलायझेशन. काय होतं? फर्टिलायझेशन. आणि गॅमेट्स फॉर्म करायचं असेल तर कोणती प्रोसेस होते? मेयोसिस. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये गॅमेट्स बनतात, काय बनतात? गॅमेट्स बनतात आणि त्यांचं फ्युजन होतं. काय होतं? फ्युजन होतं, म्हणजेच फर्टिलायझेशन होतं. असं आपण काय म्हणतो? सेक्शुअल म्हणतो. जर गॅमेट्स बनायचे आणि फ्युजन करायचे म्हणजे किती पॅरेंट्स लागतील? 2 पॅरेंट्स. किती लागतील? 2. एक मेल पॅरेंट्स आणि दुसरं कोणतं? फिमेल पॅरेंट्स. मग ज्याच्यामध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व. किती? 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व. गॅमेट्स बनतात, फर्टिलायझेशन होतं, त्याला सेक्शुअल म्हणतो. आणि असेक्शुअल म्हणजे काय? जिच्यात गॅमेट्स पण बनत नाही आणि काय नाही बनत? फर्टिलायझेशन पण होत नाही. काय? गॅमेट्स पण नाही बनत आणि फर्टिलायझेशन पण नाही. त्याला आपण काय म्हणतो? असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे इथं एक सिंगल पॅरेंट जरी असेल तरी असेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं.
आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय की ज्या ठिकाणी एखादा प्लांटचा पार्ट यूज करतो, म्हणजे आपण बघतो की एखादी गुलाबाची फांदी कट केली, जमिनीत लावली, बरोबर ना, तर आपण काय म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. कटिंग झालं, ग्राफ्टिंग झालं, वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्याच रिलेटेड आपण 2 चॅप्टर्स बघतो 12वी मध्ये. ते 2 चॅप्टर्स कोणते असतात? रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट आणि रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. हे या रिलेटेड आपण टॉपिक्स बघतो. सेम ॲनिमल्सच्या बाबतीत पण सिंगल पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहे, मिओसिस नाही, फर्टिलायझेशन नाही. आता समजा सिंगल पॅरेंट आहे, मिओसिस पण नाही, फर्टिलायझेशन पण नाही, व्हेरिएशन होणार नाही. म्हणजे येणारी जी जनरेशन आहे ती सेम राहील. फॉर एक्झाम्पल बघा, माझ्याकडे गुलाबाचं रेड गुलाबाचं झाड आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होते, तर त्याला रेडच गुलाब येणार, ना की येलो गुलाब येणार. का? कारण दुसरा पॅरेंट इन्व्हॉल्व नाहीये, तोच पॅरेंट इन्व्हॉल्व आहे, तोच त्याचे जीन्स पुढे ट्रान्सफर करतोय. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत काय येतात? व्हेरिएशन्स येतात. काय येतात? व्हेरिएशन. आपलं स्वतःचं एक्झाम्पल बघा, बरोबर, जे मेल गॅमेट असतात स्पर्म आणि फिमेल गॅमेट असतात एग, यांचं फ्युजन, फर्टिलायझेशन होऊन झायगॉट बनून एम्ब्रिओ बनणं आणि त्याच्यानंतर आपल्यासारखी बॉडी वगैरे फॉर्म होऊन, आपल्यासारखं ऑर्गॅनिझम फॉर्म वगैरे होऊन. आपण बघा, आपण आपल्या आई वडिलांपेक्षा दिसायला वेगळे वगैरे असतो. का? कारण सेक्शुअल रिप्रोडक्शन 2 वेगवेगळे गॅमेट्स इन्व्हॉल्व आहेत, बरोबर. आणि याच्यासाठी आपण एक चॅप्टर पण स्टडी करतो, त्याचं नाव आहे जेनेटिक्स, किंवा आपण त्याला म्हणतो इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन, बरोबर. तर हे बेसिकली 6-7 चॅप्टर आहे जे आपण 3 प्रिन्सिपलवरच स्टडी करतो. ठीक आहे. बाकीचे जे राहिलेले प्रिन्सिपल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.